महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे। त्याच पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांची जिल्हा अंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे। 14 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गाने काही संशयित इसम मालवाहू कंटेनरमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती मालेगाव शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तेघवीर संधू यांना मिळाली होती। सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर टाके घोटी इगतपुरी शिवारात छापा टाकून आयशर कंपनीचा कंटेनरमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे इसम अमृत भगवान सिंग वय वर्ष 42, पूनमचंद होबा चौहान वय वर्ष 51 यांना ताब्यात घेतले। सदर इसम हे कंटेनरमध्ये सोयाबीनच्या गोण्यांच्या मागे लपवून चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले। त्यांच्या कब्जातून SHK सुगंधित गुटख्याचा 21,02,400 रुपये किमतीचा अवैध गुटखा व कंटेनर क्रमांक DD1F9102 असा एकूण 46,23,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यातील ताब्यात घेतलेले इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहेत। सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार करत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।